माझ्या कोटी कोटी प्रणाम। तसेच आमचे महान गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझ्या कोटी कोटी प्रणाम। तसेच आम्ही सगळ्यांची आई वाराणसी आई डुबरीकर उपस्थित, यांना माझ्या कोटी कोटी प्रणाम। तसेच अध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार, तसेच संचालक साहेबांना माझा नमस्कार, गावातून आलेले सेवक सेविकांना माझे नमस्कार। या चर्चा बैठकीला आपल्याला अनुभव आलेले जो आहेत, आपल्यावर जो घडामोडी आलेले आहेत, याच्या आधारित आपण ही चर्चा बैठकीला सुरुवात केलेली आहे। संचालक साहेबांना मला काहीही आपले दुःख अनुभव यांचे मार्गदर्शन करण्याला सांगितले आहे, मी त्यांच्याबद्दल थोडं सांगत आहे। मी वरठी या गावामध्ये माझ्या प्रॉपर आहे खमारीचा, मी खमार वंशाने आज 6 वर्षाचे लगभग झालेले आहे। मी या वरठी गावामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी इथपर्यंत आलेला आहे आणि आलो तेव्हा माझ्याकडे 500 रुपये असे समजा का 500 रुपये माझ्या खिशात असताना मी या वरठीला आल्याच्या नंतर एक विकीदादा भोयर यांनी मला वेळोवेळी साथ दिली आहे, बाबा हनुमानजी महादेव जुमदेवजी। आणि मी भगवंताला त्या एक आई आहे आमची, त्या आईच्या समोर म्हणायचे का बाबा मला एक बालिशभर तरी पण एक आपली जागा द्या का स्वतःची राहण्यासाठी। त्या भगवंताची कृपा की त्यांनी मला 2-2 फ्लॅट दिले आणि कम किमतीमध्ये आज मी स्वतःच्या घर बांधण्याच्या इथे उपस्थित आहे। आणि माझे असे जो होते मनातले इच्छा की मला घर आणि माझे मुलं बाळ चांगले निघाले पाहिजे। आज माझा मोठा मुलगा जे जॉबवर लागत असताना त्याने शिक्षण घेतलं, आता आज तो मास्टर डिग्री कॉलेज भोपाळहून करत आहे। त्यांच्या या आता लास्ट इयर आहे, 4था सेमिस्टर चालू होणार आहे दिवाळीच्या नंतर आणि 6व्या महिन्यामध्ये तो जॉबवर लागणार। असेच माझे स्वप्न होत आहेत की माझा लहान मुलगा जो आहे, मी त्यांच्या असा वाटते का माझा लहान मुलगा खूप चांगला निघो आणि सगळ्यालाच वाटते आई वडील कोणीच असो का आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी काही करायला आणि कसंही करायला। तर मला धास्ती अशी आहे का माझा लहान मुलगा कुठेतरी पण बिघडलेला आहे। मी कामावर असताना काम करतो पण माझा मन नाही लागत, कारण मला हार्ट बीपी सारखा वाटतो, माझे बीपी लो होतो आणि बेचैनीशी होतो। मी आजच हार्टच्या डॉक्टरकडे जाणार होतो, कारण की मी माझी अशक्त शरीर होतो। आता सांगायचं तरी कोणाला, आज मला एक लक्ष्मी सारखी एक पत्नी मिळाली। आमचं साथ असं आहे, आम्ही भगवंताच्या समोर मी सांगितलं आहे का आम्ही असे लग्न नाही केले, पण आम्ही दोन्ही एकत्र त्यांची मुलीची सहमत आणि माझ्या मुलांची सहमतमुळे मी त्यांना ठेवत आहे आणि त्यांची जशी इच्छा का मी मुलीकडे जाईन 1-2 महिन्यासाठी, ती आपल्याला काही नाराजी नाहीये, पण आम्ही सहमतीने दोघांचे एकत्र राहत आहोत। याच्याच कारणास्तव माझी तब्येत आता एवढे वर्ष झाले मी इथे येऊन शानी, कारण का मला खूप लो बीपी होऊन जाते, एकदम बेचैनी वाटते का माझ्या हाताने कोणती चुका झाल्यात भगवंता। आज 15 ते 20 दिवसा अगोदर मला भगवंताने 2 वेळा दर्शन असे चमत्कारी दिले। मी इथं मंगळवार दिवशी तर झोपलो होतो, झोपलं असताना त्या दिवशी काहीतरी कोणीतरी पण आले होते आणि चाले गेले। मी झोपेत असताना मला भगवंतानी तात्काळ आले, छोटेसे बंदर आले आणि भगवान हायटेड आले हनुमानजी, आणि त्यांनी बाबाचे पाय वगैरे लागले। मी झोपेत असताना मला दर्शन दिले। मी आपल्या मनामध्ये म्हणत आहे का भगवंता मला एवढं दर्शन दिलं, सगळं काय झालं, पण भगवंताले मी हाच एक विचार करत आहे का भगवंता माझ्या मुलाच्या हाताने अशा ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका न झाल्या पाहिजे। मी मुलांना एवढा सांगते का बेटा लोक 1000 रुपये आपल्या मुलाला देसाल, पण मी तुम्हाला 100 रुपये देईन, 900 रुपये त्यांना जास्त मिळेल, पण मी 100 रुपये तुम्हाला खाण्यासाठी काही कमी नाही करत आहो। हर एक गोष्टी आज मी 12,000 मध्ये घर परपंच चालू, मुलाला पाठवणे, इकडे करणे, त्याचाही खर्च सगळ्याचा खर्च ऍडजस्ट करणे, त्या भगवंताचीच कृपा आहे। माझे हात पाय एवढे ठणतात की खूप, आता मला एक औषध लागले नाही तर मी आता 6 महिन्या पहिले इथून शनी दोन्ही पायाचे जॉईंट खूप दुखतात, असे पोटरे दुखतात, कुरूल दुखतात, तरी पण काम रोज मी आपले काम नाही सोडत, कारण की आज काम सोडीन तर उद्या माझे 400 रुपये कटतील, तर मला महिन्याच्या दिवशी मला कम मिळेल तर मग माझ्या का होणार। ह्या गोष्टीवर मी खूप विचार करतो। मी कधी कधी शून्य राहतो, बोलत नाही। चांगलं वाटते का मुलगा जर त्या रूम मध्ये जर मला एवढीच खुशी वाटते का तो जर अभ्यास करत असेल तर मला एवढी आनंद होते
त्यानं जो म्हणला मी तो त्या दिवशी त्यानं म्हणला का पप्पा मी पुस्तक देतो, चिकन नाही खाल्ला, मछली नाही खाल्ला, तर मी सगळं करण्यास तयार आहे. पण माझ्या खुशीसाठी तुम्ही स्वतःच्या पायावर, एक मुलगा आपल्या पायावर उभा होईल ना, हा नाही झाला तर माझ्या मन आखरीपर्यंत असं ठोकठूक लागेल आणि माझे जीवन अकारत जाईल. कारण का त्याच्यामुळे माझी मायनस डिग्री मध्ये मी जात आहे. तर याच्याच साठी मी म्हणत आहे का यांच्या जे चुका झालेल्या आहे बेटा, चुका भगवंताच्या हाताने नाही होणार. या काळी माणूस आहे, बाई आहे, त्याच्या हाताने चुका झाल्या असतील चुका. मी विकी दादाजवळ कार्य घेण्यासाठी विचारला, कारण का माझे मार्गदर्शक मरण पावले आणि त्यांचे मुलगा मार्गदर्शक आहे. त्यांच्यासोबत मी चर्चा केली की अशी चुका झाली, तर त्यांनी म्हटलं का मुलाला घेऊन तिथे या. जर मुलाच्या मनामध्ये आजच्या जमान्याच्या हिशोबाने 16-17ची वय जो मुलाची असते किंवा मुलगीची असते, ही चंचल वृत्ती असते. त्याला किती प्रेशर द्याल, एखादी कोणाच्या जवळ थोडासा फागवाडा दिसला तर माझ्या बापानं हा करून दिला म्हणून त्याने आपण मी दादाला बोलवतो इथं. आणि ते कारण असं नाही, भगवंताच्या समोर सांगणं हा जरुरी आहे, पण त्याच्या मनामध्ये असं नाही वाटलं पाहिजे का चला बघा माझी थोडीशी म्हणजे मनात अशी विकारपणा येऊन जाते. म्हणून मी म्हणत आहे का बेटा, तुमच्या हाताने जो बी गलती झाली असेल त्या दिवशी अचानक मला काही फोटो आले याच्या दुसऱ्याकडून त्याने, तर मी तुरंत मध्ये एकदम माझ्या मी गाडी चालवत आलो भंडाऱ्याहून, तर मला असं वाटलं का मी कसं गाडी चालवत आहो. तुरंत मध्ये दादाला फोन केलं, पोराचा फोन आला, पोराले म्हणून हकीकत सांगत तो पाठवलो फोटो. पोरगा रात्री बसून त्याने सकाळी 10 वाजे तर घरी पोहोचला. विके दादाला आणायला गेला. तो मुलगा रडत का म्हणे, भाऊ मी ट्रेन मध्ये बसलो तर तुझीच फोटो पाहत होतो रे. त्या पोराला का वाटलं सर का माझा एक लहान भाऊ आहे आणि असे गलती झाल्या तर बापावर किती बीत असेल, माझी आत्मा किती फाट असेल अंदरच्या अंदर. मी आताही म्हणतो बेटा, जो काही झालं असेल त्या भगवंत